मराठी समजतं सगळ्यांना? नक्की? दोघा तिघा एवढं चांगलं इंग्लिश नाहीये माझं, मी मराठीत बोलून चालेल ना? छान वाटलं मला पहिल्यांदा की इथे एक खूप प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी या हॉलमध्ये जाणवते आहे आणि त्याच्यात तुमचा इनोसन्स आणि उत्साह प्लस या सगळ्यांची मेहनत याचा तो परिणाम आहे. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम अतिशय आनंद व्यक्त करतो की हे ज्या प्रकारचं वातावरण इथे, ज्या प्रकारच्या वाईब्स इथे सगळ्यातून येत आहे त्याच्याबद्दल मी अतिशय आनंद व्यक्त करतो. काळजी करू नका, तुम्हाला मी बोर नाही करणार. आता जवळपास जायची वेळ झाली असेल ना, तर कधी सॅटरडे आहे थोड्याशा गप्पा मारूयात आपण आणि मग आणि एक गोष्ट सांगितली तुम्हाला तेवढंच. एक लोकमान्य टिळकांबद्दल थोडस आपण आज 23 जुलै 1856 साली त्यांचा जन्म सांगितला आता इथे, बरोबर, आणि 1920 साली त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे मला जवळपास साधारणपणे 64 वर्षांचं त्यांचं आयुष्य. या 64 वर्षाच्या आयुष्यामध्ये या व्यक्तीने जे जे काय केलं त्याच्यासाठी आपण तो कालखंडच हा टिळक युग, टिळक एज असं म्हणतो की टिळकांचं युग. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जिच्यातून आपल्या स्वातंत्र्य लढ्याला जन्म झाला ती लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली इथे पुण्यामध्ये होणार होती, ती मुंबईला झाली नंतर. 1885 सालची काँग्रेसची स्थापना, तिथपासून ते 1920 पर्यंतचा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा लोकमान्य टिळकांवरती गुंतलेला आपल्याला दिसून येतो. तिने मगाशी एक वाक्य सांगितलं बघा, काय तुम्ही सगळ्यांनी म्हटलं सुद्धा, काय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच. तो काळ असा होता की स्वराज्य म्हणजे काय हे सर्वसामान्य लोकांना कल्पना नव्हती की आपल्यावरती इंग्रज लोक राज्य करतायत म्हणजे काय याचा अर्थ लोकांना कळत नव्हता. त्यावेळेस स्वराज्य ही संकल्पना मांडून स्वदेशी स्वराज्य बहिष्कार ही सूत्री लोकमान्य टिळकांनी सांगितली. त्याच्यातली स्वराज्य ही संकल्पना खूप महत्वाची होती की ही संकल्पना ही स्वातंत्र्य आपल्याला मिळायला पाहिजे, हे परकीयांचं राज्य गेलं पाहिजे, ही संकल्पनाच भारतामध्ये मांडणारे आद्य विचारवंत आणि क्रांतिकारक म्हटले पाहिजे लोकमान्य टिळक. त्या लोकमान्य टिळकांचं लहानपणापासून जर तुम्ही बघा, एक शाळेतली गोष्ट ऐकली का तुम्ही नाही की मी शेंगा खाल्ल्या नाही मी टप्पल उचलणार नाही, ऐकली? आणि तुमचे शिक्षक सांगतील वर्गामध्ये. त्यांची वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे, तुम्ही एक वाक्य म्हटलं त्याच्यात. लोकमान्य टिळकांचा मोठेपणा सांगायचं झाला तर त्यांना सर्वसामान्यांचे नेते म्हणायचे, तेल्या तांबोळ्यांचे नेते म्हणायचे, म्हणजे का बहुजन समाजाचे सर्व वर्गांचे नेते आणि पहिला अखिल भारतीय नेता भारतातला हे लोकमान्य टिळक होते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचं जे स्वरूप आहे ना, म्हणजे एकत्रित सगळ्यांनी येऊन स्वातंत्र्यासाठी चळवळ केली पाहिजे, मुवमेंट केली पाहिजे, ही संकल्पनाच आणि मास मुवमेंट म्हणजे लोकांनी एकत्रित येऊन केलेलं जन आंदोलन याची भारतातली जगातली सुरुवात ही लोकमान्य टिळकांची आहे. त्यामुळेच त्याच बांधलेल्या पायांवरती गांधीजींची या पुढच्या 1920 आणि 42च्या चळवळी अवलंबून होत्या. त्यामुळे लोकमान्य टिळकांचं महत्व आणि आजच्या त्यांच्या जन्मदिवशी जयंतीच्या निमित्तानं त्यांचं सगळं तुम्ही ऐकलंच. आजचा विषय हा इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन हा सांगितलाय तुम्हाला, सीबीएसई पॅटर्नला होते. इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन, भारतीय लोक प्रशासन असा एक काहीतरी विषय असावा होते आहे का? नाही ना? भारतीय इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल मी थोडक्यात तुम्हाला आपण चर्चा करूयात आणि मग एक गोष्ट सांगेन आणि मग मी थांबतो, फार बोल नाही करणार. एक
भारतीय प्रशासनाची सुरुवात, ज्याला आधुनिक प्रशासन म्हणजे मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, त्याची सुरुवात खरं म्हणजे ब्रिटिश काळापासून झाली असं म्हणायला पाहिजे. त्याच्या आधी ऍडमिनिस्ट्रेशन नव्हतं का? ऍडमिनिस्ट्रेशन या शब्दाचा अर्थ काय सांगता येतो? ऍडमिनिस्ट्रेशन इन व्हेरी सिंपल डेफिनेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विल बी गेटिंग थिंग्स डन. व्हेरी सिंपल डेफिनेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स व्हॉट? गेटिंग थिंग्स डन. ऍडमिनिस्ट्रेटिंग टुडेज प्रोग्राम म्हणजे आजचा प्रोग्राम ऍडमिनिस्ट्रेट करायचा म्हणजे काय, हा प्रोग्राम छान सक्सेसफुली इम्प्लिमेंट केला, होय की नाही? तसंच इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकांचा, भारतीय लोकांच्या ज्या काही प्रश्न, चळवळी का काही त्यांचे हक्क आहेत त्याच गोष्टी का गेटिंग थिंग्स डन, याला आपण इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन असं तुम्हाला सोप्या भाषेत म्हणू शकतो. किचकट व्याख्यांमध्ये आपण नाही बोलायचं. तर मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशन ब्रिटिश काळापासून कशामुळे सुरू झालं? कारण त्याच्या आधी ऑल इंडिया लेवल ऍडमिनिस्ट्रेशन ही संकल्पना प्राचीन काळात, मौर्य काळात वगैरे सापडते तुम्हाला. फर्स्ट इंडियन किंगडम इज मौर्य किंगडम. कुठला काळ होता आठवतो? कोणी सांगू शकेल का? मौर्य एम्पायर कधी होतं? हिस्ट्रीमध्ये वाचला असेल. येस, मौर्य अराउंड 300 BC. चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य स्टोरी ऐकली असेल. येस, दॅट वॉज फर्स्ट ऑल इंडिया एम्पायर अँड दॅट वॉज फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेशन. अर्थशास्त्र नावाचा चाणक्याचा ग्रंथ आहे, त्याच्यामधून नंतर मग त्या टप्प्याला मग गुप्त एम्पायर, ऑल इंडिया एम्पायर, मुघलांचं एम्पायर, ऑल इंडिया एम्पायर, नंतर शिवाजी महाराजांचं आणि पेशव्यांचं एम्पायर, नंतर महाराष्ट्र आणि अराउंड 50 to 60% इंडियामध्ये होतं. या सगळ्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं. परंतु मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशनची ज्याला आजच्या स्वरूपात आहे त्याची सुरुवात ब्रिटिश एरापासून, ब्रिटिश पिरियड पासून झालेली दिसते. कलेक्टर ही संकल्पना ब्रिटिशांपासून झाली. म्हणजे वॉरन हेस्टिंग टाइम पिरियड इज 1760s, 1780s. वर्ड कलेक्टर, कलेक्टर हा शब्द असा आला की रेव्हेन्यू कलेक्शन साठी करणारा ऑफिसर. म्हणजे काय? पैसा गोळा करणारा लोकांकडून. म्हणजे त्यावेळेस शेतीचा सारा असेल, ऍग्रिकल्चरल टॅक्स गोळा करणे हा मेन रेव्हेन्यू सोर्स होतो. त्याच्यामुळे हा कलेक्टर हा शब्द आला. तिथून हा ऍडमिनिस्ट्रेशनचा डिस्ट्रिक्ट ऍज अ युनिट आहे, डिस्ट्रिक्ट युनिटचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कलेक्टर. ही संकल्पना ब्रिटिशांच्या काळापासून अराउंड 18th century, लेटर पार्ट ऑफ 18th century पासून सुरुवात झालेली दिसते. त्यानंतर पोलीस ऍडमिनिस्ट्रेशनला सुरुवात झालेली दिसते. रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन, कारण दॅट वॉज नीड ऑफ ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेशन. ही गरज होती ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेशनची की रेव्हेन्यू कलेक्ट करायचा म्हणजे पैसा गोळा करायचा, आणि दुसरी पोलिसिंग की भारतीय लोकांवरती कंट्रोल ठेवायचा आहे, तर पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन असायला पाहिजे. या दोन गोष्टीपासून इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनची सुरुवात झाली. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल हा बदलत गेला, चेंज होत गेला. कसा? रेव्हेन्यू कलेक्शन पासून डेव्हलपमेंट ओरिएंटेशन आलं. म्हणजे पैसा गोळा करणे हा तर रोल अजूनही आहेच आहे गव्हर्नमेंटचा, पण त्याबरोबर मेन फोकस हा विकासाच्या वेगवेगळ्या योजना राबवणे, डेव्हलपमेंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज अँड वेलफेअर गव्हर्नमेंट साठीचं काम करणे, हा ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल चेंज झालेला दिसून येतो आफ्टर इंडिपेंडन्स. फ्रॉम रेव्हेन्यू कलेक्शन टू डेव्हलपमेंट अप्रोच. आणि आफ्टर इंडिपेंडन्स आपलं ऍडमिनिस्ट्रेशन हे डेव्हलपमेंट ओरिएंटेड असं दिसून आलेलं आहे. आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचे 3 पिलर सांगता येतील, खरं म्हणजे 4. एक लेजिस्लेशन, दुसरं एक्झिक्युटिव्ह, तिसरं ज्युडिशियरी, आणि 4th पिलर ऑफ मॉडर्न डेमोक्रेसी मीडिया. हे वाचलं असेल कुठल्या तरी पुस्तकामध्ये. लेजिस्लेशन म्हणजे काय? कायदे मंडळ. ग्रामपंचायतला काय असतंय? ग्रामपंचायत, गावामध्ये ग्रामपंचायत असते, ती गावाची लेजिस्लेशन. तालुक्याला तालुका पंचायत समिती असते, जिल्ह्याला जिल्हा परिषद, आला राज्याला मंत्रालय त्या राज्याचा, आणि सर्वोच्च पंचायत आपली संसद ही भारतासाठी. ही काय आपलं लेजिस्लेशन आहे. म्हणजे काय? जिथे वेगवेगळ्या स्वरूपाच्या पॉलिसीज, कायदे तयार होत असतात. पुढचा
पिलर आहे ऍडमिनिस्ट्रेशनचा तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, म्हणजे लेजिस्लेशन जे डिसिजन घेत आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या अथॉरिटी म्हणजे आम्ही प्रशासन व्यवस्था. म्हणजे ज्या लेजिस्लेशन जे पॉलिसी ठरवत आहे त्या पॉलिसीला असिस्ट करणे, तयार करायला आणि त्या तयार केलेल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करणे याचं काम एक्झिक्युटिव्हचं आहे. आणि त्यानंतर लेजिस्लेशन एक्झिक्युटिव्ह आणि लोकांचा कॉन्स्टिट्युशनल हक्क अबाधित ठेवण्यासाठी ज्युडिशियरी आहे. म्हणजे काय, न्यायव्यवस्था. तुमच्यावर काही अन्याय झाला, कोणी केलेला असतो तो लेजिस्लेशनने केलेला असो, एक्झिक्युटिव्हने केलेला असो किंवा सर्वसामान्य कोणी व्यक्तीने केलेला असतो, तर त्याच्या विरुद्ध अन्याय मागण्याची जागा म्हणजे न्यायालय, ज्युडिशियरी. आणि या सगळ्यांवरती एक वॉचडॉग म्हणून काम करणारे ते म्हणजे मीडिया. हे मॉडर्न ऍडमिनिस्ट्रेशनचे 4 पिलर सांगता येतील. ठीक आहे. पण आता मी सांगितलं, इतिहास सांगितला, जनरल स्ट्रक्चर सांगितलं, ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत. पण हे सगळं कशासाठी, हे सगळं कशासाठी, ही सगळं आपलं ऍडमिनिस्ट्रेशन, ही आपली पंचायत राज व्यवस्था, मी 4 पिलर सांगितले, ह्या सगळ्याचा पर्पज काय की आपल्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडायचे. म्हणजे काय, घडवण्यासाठी. म्हणजे काय, तुम्ही आता विद्यार्थी आहात, तुम्हाला चांगलं शिक्षण कसं मिळेल, होय की नाही, चांगले रस्ते कसे होतील, चांगल्या पाण्याची, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या कशा निर्माण होतील, सांडपाण्याच्या व्यवस्था चांगल्या कशा निर्माण होतील, पर्यावरण आपलं कसं चांगलं निर्माण होईल, पायाभूत सुविधा, रस्त्यांपासून ते इमारतींपासून इतर पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ऍक्टिव्हिटीज कशा तयार होतील आणि लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक चांगला परिणाम, बदल कसा होईल निर्माण, यासाठी प्रशासन व्यवस्था असते. आणि तुम्हाला प्रशासन व्यवस्थेचा मला बोलताना सांगितलं की तुमच्यातल्या पण काही मुलांना वगैरे प्रशासनामध्ये जाण्याची इच्छा आहे. तर निश्चितपणे तुम्ही आता 10वी पर्यंत, इथं 10वी नंतर पुढे काय याचा विचार करत असाल की 10वी नंतर 12वी नंतर पुढे काय करायचं, करता का विचार असा? काय होणार पुढे, काय होणार, तुम्हाला तुमचे टीचर्स, प्रिन्सिपल मॅम सगळ्यांनी सांगत असतील ना की हे करिअर करू शकता, तर ऍडमिनिस्ट्रेशन हे करिअर म्हणून तुम्ही विचार करू शकता. तुमची डिग्री झाल्यानंतर नॅशनल लेवल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी UPSC ही एजन्सी परीक्षा घेते, इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि स्टेट लेवलच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी MPSC जी मी पास झालो 2015 साली, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही एजन्सी परीक्षा घेते. आणि त्याच्यातून तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशनच्या वेगवेगळ्या विंग्स मध्ये जाता येऊ शकते. कोणाला पोलीस मध्ये जायचं असेल, कोणाला सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं असेल, कोणी इंजिनियर झालं त्यांना इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये जायचं असेल, कोणी इकॉनॉमिक्स सारखं केलं इकॉनॉमिक सर्व्हिस मध्ये जायचं असेल, कोणाला इतर कुठल्या याच्यामध्ये जायचं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येऊन आपण लोकांसाठी काम करू शकता. याची एक मी तुम्हाला सांगतो, त्याची एक स्टोरी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. एक ऐका ना, 5 मिनिटाची एक गोष्ट, स्टोरी ही एकदम खरी स्टोरी आहे आणि खऱ्या स्टोरी मला सांगायला आवडतात. एक 3 मित्र असतात, 3 मित्र. एक खरी स्टोरी आधी सांगतो. एकदम शाळेमध्ये असे घट्ट जिवलग मित्र, क्लोज फ्रेंड्स, 3 जण. अगदी जीवश्य घट्ट, काय सोबत असणार, सोबत वर्गात असणार, सोबत डबा खाणार, सोबत जाणार येणार घरी. अगदी आहेत ना तुमचे पण मित्रमैत्रिणी असतात माझे तसे. येस, तर तसे 3 मित्र होते. त्यातला एक मित्र पहिला अत्यंत हुशार होता, म्हणजे प्रचंड अभ्यासात हुशार होता. आता हुशार म्हणजे आपल्याकडे फक्त अभ्यासालाच हुशार म्हणतात. तर एक चांगलं खेळता येत असेल, खेळाडू असेल तर तो खेळात हुशार झाला. चांगलं काही पदार्थ बनवता येत असेल, चांगलं चित्र काढता येत असेल तर ती पण हुशारीच आहे एक प्रकारची. पण आपल्याकडे काय म्हणतात की अभ्यासात हुशार असेल तरच तो हुशार आहे की नाही. आमच्या वेळेस तर फार होतं, म्हणजे
आम्हाला काही खेळूच द्यायचे नाही. तुम्हाला एक खूप छान वाटतं मला की एवढं छान ग्राउंड आहे, छान तुम्हाला खेळायला मिळायचं. आम्हाला म्हणायचे फक्त अभ्यास करायचा, खेळायचं नाही. आता काय, आता 9वीत गेला तुम्ही, 9वीची एक्झाम आहे नेक्स्ट इयर, आता सगळं बंद, आता फक्त अभ्यास करायचा, होय की नाही. तर पहिला मित्र आपला अत्यंत हुशार होता अभ्यासामध्ये, तो काय पहिलाच यायचा कुठल्याही परीक्षेमध्ये, कुठल्याही एक्झाम मध्ये सगळ्यात क्लासमध्ये टॉपर असायचा. दुसरा मित्र होता तो आपला, तो कधी फेल व्हायचा नाही, पण असा काही टॉपर पण यायचा नाही, आपला मीडियम द्यायचा सगळ्यांसारखा, तो मीडियमवर होता. आणि तिसरा मित्र होता तो, त्याला काही आवडायचंच नाही, वर्गात बसायलाच आवडायचं, त्याला अभ्यास करायलाच आवडायचं, त्याला ग्राउंडवर खेळायला जायला आवडायचं, त्याला बाहेर कुठेतरी काहीतरी कार्यक्रम असतील असे ते करायला आवडायचं, तर त्याला अभ्यास करायला आणि वर्गात बसायलाच आवडायचं. तर आता 10वी नंतर काय, सगळ्यात हुशार विद्यार्थी काय करायचं, एकदम स्कॉलर आपला जो आहे तो कुठल्या साईडला जातो, सायन्स. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, आपण ठरवून टाकलंय की असं सायन्स म्हणजे सगळ्यात हुशार मुलं, होय की. तो आपला हुशार मित्र आपला गेला सायन्सला. त्यानंतर दुसरा जो होता आपला मीडियावर होता, त्याला मॅथ्स फार अवघड जायचं, त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण सायन्स आणि इंजिनिअरिंग वगैरे नकोच म्हटलं, आपण काय करू, आपण इकडे कॉमर्सला जाऊ, कॉमर्स. त्यामुळे काय असे बदले लोक असतात ते कुठे कॉमर्सला. आणि तिसरा आपला जो गणित होता म्हटलं की तो का बरं म्हटलं की आपल्याला ते काही झेपणार नाही म्हटलं, आपल्याला एकतर वर्गातच बसवत नाही, अभ्यास करवत नाही, आणि त्याच्यात ते सायन्स आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे वगैरे ते फिरले म्हटलं, ट्रिग्नोमेट्री असलं काहीतरी नको म्हटलं आपल्याला, त्यापेक्षा काय करू आपण आर्ट्सला जाऊ आपण. तर झालं, तिघांनी आपापले, आता 10th नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले, रस्ते वेगळे झाले. कशामुळे एक गेला सायन्सला, हुशार मित्र आपला दुसरा गेला कॉमर्सला, तिसरा गेला आर्ट्सला. आता सायन्सला गेलेला झाला, परत तो टॉपर आला आणि तो कुठे गेला, इंजिनिअरिंगला. सायन्सला सुद्धा काय आपल्याकडे म्हणतात की डॉक्टर नाहीतर इंजिनियर, याच्या पलीकडे करिअरच नाही असं आपण म्हणतो. भरपूर आहेत की नाही, तुम्ही पण बघता की. तर तो गेला इंजिनिअरिंगला, इंजिनिअरिंग मध्ये पण तो टॉपर झाला, गोल्ड मेडलिस्ट युनिव्हर्सिटीचा. आणि त्यांनी ठरवलं की आपण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये जाऊ, म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, भारतीय अभियांत्रिकी सेवा. काय असते म्हणजे हे मोठमोठाले रोड बांधतात बघा, मेट्रोज बांधली जाते पुण्यामध्ये, किंवा कोकण रेल्वे आहे बघा, हे सगळे असे असे मोठमोठे प्रोजेक्ट कोण करतं, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे इंजिनियर्स करतात. तर त्या सर्व्हिस मध्ये आपण जाऊया की आपण मग काय, आपण मोठ्या मोठे रस्ते बनवू, आपण मोठमोठे प्रोजेक्ट्स करूया इन्फ्रास्ट्रक्चरचे. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपण इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम द्यायची आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जॉईन करायची, सेंट्रल गव्हर्नमेंटची, भारत सरकारची. तर मग त्या परीक्षेमध्ये तो टॉपरच होता, सगळ्या परीक्षेमध्ये तो काय पहिला यायचा. या पण परीक्षेला तो बसला, लगेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये, तो टॉप रँकर आला आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जॉईन केली. दुसरा जो आपला मित्र होता त्यांनी कॉमर्स आपलं कम्प्लीट केलं, तो दिल्ली व्हायचं, व्यवस्थित करायचा मेहनतीने. मग कॉमर्स झाल्यानंतर त्यांनी आता काय करायचं पुढे डिग्री झाल्यावर, मग त्याला त्यांच्या कोणीतरी रिलेटिव्ह मध्ये एकाने सांगितलं की बाबा एक UPSC नावाची एक एजन्सी परीक्षा घेते त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये जाण्यासाठी, तू त्या परीक्षा देऊन बघ. त्यांनी पहिली वर्षी एक्झाम दिली, पास नाही झाला, परत दुसऱ्या वर्षी